शेतकरी जनआंदोलन संघर्ष समितीच्या वतीने गेली 4 दिवस झाला आम्ही इथं बोळसा महादेव मंदिर येथे उपोषण करत आहोत। आमच्या प्रमुख मागण्या आहेत। आमच्या गोदावरी नदीला जवळपास 13 नद्यांचं पाणी येते वरनं आणि 6 मोठ्या धरणाचं पाणी येते आणि ते सगळं पाणी आमच्या इथपर्यंत येऊन इथून आमच्या जवळपास वरी 10 ते 12 किलोमीटर 15 किलोमीटर त्या बळेगाव बंधाऱ्याचं आणि कोचंपाडच्या तळ्याचं बॅकवॉटरचं पाणी आमच्या शिवारामध्ये शिरते। तर त्याच्यामुळं आमच्या शेती जवळपास 70-80% शेती त्या बॅकवॉटरच्या पाण्यामध्ये जात आहेत आणि त्याचा आम्हाला मावेजा शासनाकडून भेटतो। विम्याचा मावेजा भेटतो 4,500 आणि दुष्काळ अनुदान भेटतं 4,000, 5,000, 6,000 रुपये हेक्टरी। आमची मागणी अशी आहे की आमच्या भागाला एक विशेष पॅकेज मंजूर करून त्या उमरी तालुक्यातील जवळपास 17-18 गावं या बाजूचे आणि बाकी नायगाव इकडल्या भागातले हे सगळ्या भागातल्या शेतकऱ्यांना शासनाच्या वतीनं एक विशेष पॅकेज द्यावं आणि त्या पॅकेजमध्ये हेक्टरी 1 लाख रुपये तरी अनुदान द्यावं। या प्रमुख मागणीसह शेतकऱ्यांच्या ज्या अवजारे आहेत, बी बियाणे आहेत, यावरील शासनानं 18% GST आणि 9% CGST लावली। तर ते GST आणि CGST शेतीच्या अवजारावरली आणि बी बियाणे खतावरली शासनानं माफ करावी। तिसरी मागणी आमची अशी आहे की पीक विम्याच्या संदर्भामध्ये असं होत आहे की बाबा पीक विमा दरवर्षी आला तर येतो, नाही तर येतही नाही। त्याच्यावर ज्या जाचं काठी लावल्यात शासनानं, त्या जाचं काठी शासनानं हे कराव्यात, उठवाव्यात आणि पीक विमा सरसकट आम्हाला मंजूर करावा। या मागण्यासह आमच्या इतर 10 मागण्या आहेत। त्या मागण्या शासनानं आमच्या मंजूर करून आमच्या गंगापट्टीच्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा असे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रशासनाला विनंती करतो। आज 4 दिवस झाले आमच्या आंदोलनाला चालू होऊन अजूनही प्रशासनाचा एकही अधिकारी इथे येऊन फडकला नाही ना आमच्याकडे ढुंकूनही बघायला तयार नाही प्रशासन। या देशातल्या शेतकऱ्याला या देशाचा कृषीप्रधान देश म्हणून आपला भारत देश ओळखला जातो, पण या भारतातला कृषीप्रधान देश समजला जातो, पण इथला शेतकरी आज एवढ्या बिकट परिस्थितीमध्ये जीवन जगत आहे। कोणाला 2 एकर 3 एकर शेती आहे, त्याचं पाण्यानं जात आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे निसर्गाच्या आपत्तीनं जात आहे। तर या शेतकऱ्यावर आज सोयाबीनच्या भावाचा विषय आहे, ऊसाचे भाव आहेत। शेतकऱ्याच्या पिकाला योग्य भाव द्यावा आणि शेतकऱ्यांना कुठंतरी सन्मानाची वागणूक द्यावी।